नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयहरी गावंडे तुम्हा सर्वांचं माझ्या इझी सायन्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वर्ग 8वा जनरल सायन्स आणि युनिट नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण वर्ग 8वा सेमी इंग्लिशसाठी बनवत आहोत. सो स्टुडंट्स, वी हॅव टू डिस्कस हिअर सेकंड युनिट हेल्थ अँड डिसीजेस. सो कॅन यू रिकॉल, म्हणजेच थोडे आठवा, हॅव यू इवर टेकन लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? This unit is related to our health and diseases. What happens exactly when we become sick? आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं, नेमकं काय घडतं? Sometimes we feel good even without taking any medicines, and sometimes we need to consult doctor and take regular medicine in sickness. Why is it so? आजारी पडल्यानंतर कधी कधी औषधोपचार न करता किंवा कोणत्याही प्रकारचं औषध न घेता आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधी कधी डॉक्टराकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो. असे का घडते? सो ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड टू आवर हेल्थ. सो नाऊ व्हॉट इज मीन हेल्थ? म्हणजेच आरोग्य, किंवा आरोग्य म्हणजे काय, किंवा आरोग्य कशाला म्हणतात? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल well-being and not merely the absence of any disease. Dear friends, what does it mean health? Health is the state of complete physical, म्हणजेच रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. हिअर गिवन सम वर्ड्स हिअर लाईक फिजिकल, मेंटल अँड सोशियल. व्हॉट इज मीन फिजिकल? फिजिकल म्हणजेच शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक आणि सोशियल म्हणजे सामाजिक. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेलबिंगनेस अँड नॉट मिअरली दी अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजेच रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य. म्हणजे केवळ आपल्याला एखादा रोग नाही, म्हणजेच आपलं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या जर पूर्णतः आपण सुदृढ असू तर आपलं आरोग्य असते, किंवा त्यावेळेस आपलं आरोग्य चांगले असते. देन नेक्स्ट इज व्हॉट इज डिसीज? डिसीज म्हणजेच रोग. रोग कशाला म्हणतात? कंडिशन ऑफ disturbances in physiological or psychological processes of body is called disease. Each disease has its own specific symptom. रोग म्हणजे काय? शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगाची काही विशिष्ट लक्षणे सुद्धा असतात. हिअर गिवन द डेफिनेशन ऑफ डिसीज. कंडिशन ऑफ disturbances in physiological means शरीर क्रियात्मक, और सायकोलॉजिकल म्हणजेच मानसशास्त्रीयरित्या किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी, डिस्टर्बन्सेस मीन्स त्या ठिकाणी कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला डिसीज म्हणजेच रोग म्हणू शकतो. अँड इच डिसीज हॅज इट्स आवन स्पेसिफिक सिम्पटम. सिम्पटम म्हणजे लक्षणे, आणि प्रत्येक रोगाची काही विशिष्ट अशी लक्षणे असतात. हिअर गिवन सम टाइप्स ऑफ डिसीजेस. हिअर गिवन सम एक्झाम्पल्स ऑफ डिसीजेस. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम्स. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे मधुमेह, सर्दी, दमा, तसेच डाऊन संलक्षण, तसेच हृदयविकार अशा विविध रोगाची नावे आपण ऐकलेली असतात. रिझन्स अँड सिम्पटम ऑफ ऑल दिस डिसीजेस आर डिफरन्स. रिझन्स म्हणजे कारणे.
रिझन्स अँड सिम्टम म्हणजे लक्षणे. ही प्रत्येक रोगाची काही लक्षणे ही काय असतात, वेगवेगळी असतात. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसिजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलो. या सर्व रोगाची कारणे व लक्षणे वेगवेगळी असतात आणि विविध रोगाचे वर्गीकरण आपण खालीलप्रमाणे पाहू शकतो. हिअर गिवन अ चार्ट ऑफ टाइप्स ऑफ डिसिजेस. सो फ्रेंड्स, हिअर गिवन टाइप्स ऑफ डिसिजेस म्हणजे रोगांचे प्रकार कोणकोणते असतात. आपण या ठिकाणी डिसिजेस म्हणजे काय हे पाहिले, काही रोगांची उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेत. नाउ वी हॅव टू डिस्कस हिअर टाइप्स ऑफ डिसिजेस. हिअर गिवन मेन 2 टाइप्स ऑफ डिसिजेस लाईक अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझल्ट्स. व्हॉट इज मीन ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार किंवा काळानुसार जो रोगाचा कालावधी असतो त्यानुसार असलेले रोग. अकॉर्डिंग टू द रिझन्स म्हणजे कारणानुसार असलेले रोग. हिअर गिवन अकॉर्डिंग टू ड्युरेशन लाईक क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज म्हणजे दीर्घकालीन रोग. क्रोनिक डिसीज मीन्स दीर्घकालीन रोग म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी असलेले रोग. अँड सम अदर आर ॲक्यूट डिसीज लाईक म्हणजे तीव्र रोग. अदर फॅक्टर इज अकॉर्डिंग टू द रिझन्स म्हणजे कारणानुसार तयार झालेले रोग. हिअर गिवन हेरिडिटरी डिसीजेस. एक्झाम्पल गिवन डाऊन सिंड्रोम. हेरिडिटरी मीन्स अनुवांशिक म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेले सुद्धा काही रोग असतात, त्याला अनुवांशिक रोग म्हणतात. हेरिडिटरी डिसीजेस दे केम फ्रॉम वन जनरेशन टू दी अनादर जनरेशन. ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे उपार्जित रोग ज्याला आपण संबोधतो. लाईक इन्फेक्शियस डिसीजेस अँड अदर आर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग आणि दुसऱ्या प्रकारचे असंसर्गजन्य रोग असे उपार्जित रोग आपण त्याला संबोधतो. हिअर गिवन एक्झाम्पल ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस लाईक कॉमन कोल्ड, फ्ल्यू अँड डेंग्यू म्हणजे संसर्गजन्य जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण सर्दी सांगू शकतो, फ्ल्यू सांगू शकतो म्हणजे ताप सांगू शकतो किंवा डेंग्यू. तर असंसर्गजन्य म्हणजे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस एक्झाम्पल डायबिटीज, हार्ट डिसीजेस म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार हे असंसर्गजन्य रोग आहेत. हिअर गिवन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणजे एखाद्या रोगी व्यक्तीच्या सानिध्यात जर एखादा निरोगी व्यक्ती जर गेला तर त्याला अशा प्रकारचे रोग होऊ शकतात, त्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणतो, जसं की सर्दी असेल, फ्ल्यू असेल किंवा डेंग्यू. तर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस लाईक डायबिटीज, हार्ट डिसीजेस असंसर्गजन्य रोग म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार असे आपण त्याचे उदाहरणं सांगू शकतो. सो फ्रेंड्स, हिअर वी सी दी सम information about health and diseases and types of diseases. Now we have to discuss in a next video mean some other factors. Thank you.